नमस्कार. कवी कुलगुरू या श्रेष्ठ पदवीनं अलंकृत झालेल्या, कविता कामिनीचा विलास म्हणून गौरविलेल्या महाकवी कालिदासांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि त्याने लिहिलेल्या मेघदूत या खंडकाव्याची कथा यथामती सांगून आज आपण या सभागृहामध्ये ऐकण्यासाठी आज आपण या सभागृहामध्ये उपस्थित झालो आहोत. प्रथमतः सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देते आणि माझ्या विषयाकडे वळते. मेघदूत या खंडकाव्याची कथा यथामती सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ती एक कालिदास यांची चाहती म्हणून कालिदासांना त्रिवार वंदन करून आणि गीता धर्म मंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी माझ्या विषयाकडे वळते आहे. आषाढ महिना सुरू झाला की आकाशामध्ये ढगांची गर्दी सुरू होते, विजांचा कडकडाट सुरू होतो आणि हा मेघ आपल्या टपोऱ्या थेंबांनी धरणी मातेला ओला चिंब करण्यामध्ये मग्न होऊन जातो. आणि मग याच पहिल्या दिवशी आपल्याला आठवण येते ते कालिदासाच्या मेघदूत या काव्याची. तसा हा महाकवी कालिदास पण लहानपणी तो राजबिंडा होता, देखणा होता, तसाच तो अशिक्षित आणि अल्पबुद्धीचा होता. असा हा कालिदास अशी काव्य, अजरामर काव्य कशी निर्माण करू शकला, त्याच्याविषयी सुद्धा एक कथा किंवा आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्या आख्यायिकेपासून आणि कालिदासाच्या थोड्याशा प्राथमिक माहितीपासून आपण सुरुवात करूया आणि मग पुढे मेघदूताकडे वळूया. एका नगरीमध्ये विद्वत्तमा नावाची एक प्रकांड पंडित, सुंदर आणि विदुषी अशी एक तरुणी होती. अभ्यासामध्ये अतिशय हुशार असलेली आणि विवाहेतू झाल्यानंतर राजाने वेगवेगळ्या देशोदेशीच्या राजकुमारांना, पंडितांना पाचारण केले. परंतु तिच्यापेक्षा जास्त हुशार असलेल्या आणि व्याकरणाचं ज्ञान असलेला असा वरच ती इच्छित होती. त्यामुळे अनेक राजकुमार तिच्या सभेमध्ये हार पत्करून निघून गेले. शेवटी राजा हतबल झाला आणि दुःखी सुद्धा झाला. आणि शेवटी राजा सुद्धा ईर्षेला पेटला आणि त्यांनी ठरवलं की जास्तीत जास्त मंद बुद्धी असलेल्या तरुणाशीच माझ्या या मुलीचं मी लग्न लावून देईन. आणि मग तो अशा तरुण विवाहोत्सुक आणि तरुणाच्या शोधामध्ये त्यांनी नगरामध्ये आपले सेवक पाठवले आणि प्रथमदर्शनीच कालिदास त्यांना दिसला. कालिदासाला घेऊन ते राजदरबारामध्ये आले. कालिदासाला याची काहीच कल्पना नव्हती आणि मग त्या विद्वत्तमेशी कालिदासाचा विवाह लावून दिला. आणि मग पहिल्याच दिवशी त्या विद्वत्तमेच्या असं लक्षात आलं की हा शिक्षित नाही, त्याला संस्कृतचं काहीच ज्ञान नाही. आणि म्हणून विद्वत्तमेनं कालिदासाचा घोर अपमान केला आणि पहिल्याच दिवशी त्याला घरातून हाकलून दिलं. कालिदासाला मोठा अपमान वाटला. तो घरातून निघून गेला, रानावनामध्ये गेला आणि मग असं हिंडत असताना त्याला एका कालीमातेचं मंदिर दिसलं. तो कालीमातेच्या मंदिरामध्ये गेला. एकाग्र चित्ताने कालीमातेची प्रार्थना करू लागला. तपश्चर्या केल्यानंतर कालीमाता प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन त्या कालीमातेने आशीर्वाद दिला. त्वम एव अहम, त्वम एवाहम. तू म्हणजे आता मीच आहे, तुझ्या जिभेवरती आता सरस्वतीचा वास असेल, असा या वाक्याचा अर्थ होईल. कालिदास प्रसन्न मुद्रेने काली मातेचे आशीर्वाद घेऊन निघाला आणि मग कालीचा दास
तो कालिदास या नात्याने तो पुढे प्रसिद्ध पावला. आणि मग अशा प्रकारे विद्वत्ता संपन्न केलेला प्रतिभेचं लेणं प्राप्त झालेला हा कालिदास पुन्हा मजल दर मजल करत आपल्या पत्नीच्या घरी आला. आणि त्याने बाहेरूनच पत्नीचं दार ठोठावलं. तेव्हा पत्नीने आतूनच दार न उघडता त्याला प्रश्न केला, अस्ति कश्चित वाग्विशेषः, तुझ्याकडे वाणीचं विद्येचं काही कौशल्य आहे का? आणि तेव्हा कालिदासाने मुखातून त्या प्रत्येक वाक्यामध्ये असलेल्या शब्दांनी सुरू होणाऱ्या 3 काव्यांची निर्मिती आपल्या मुखातून तिला झाल्याचं सांगितलं. 3 शब्द असे आहेत. पहिला आहे तो अस्ति. अस्ति उत्तरस्यां दिशि हिमालयो नाम नगाधिराजः, अशी सुरुवात असलेलं कुमार संभव नावाचं हे महाकाव्य. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः, या ओळीने सुरू झालेलं आपलं हे मेघदूत काव्य. आणि वागार्थौ इव संपृक्तौ जगतः पितरौ परमेश्वरौ, अशी सुरुवात असणारं रघुवंश हे काव्य. पतीच्या मुखातून अशा प्रकारची साहित्य कृती ऐकायला मिळाल्यानंतर ती विद्वत्तमा अगदी आनंदून गेली. परंतु त्याच क्षणी कालिदासानी तिला सांगितलं की तुझ्या स्वभावामुळे केवळ माझ्यामध्ये परिवर्तन घडलं. तू माझी माता आहेस. त्यामुळे कालिदास तिथे एक क्षणभरही न थांबता त्या घरातून परत गेला. आणि मग पुढे त्याने उज्जैनीला जाऊन गुप्त राजांकडे तो आश्रयासाठी गेला. अशा या कालिदासाने एकूण 7 ग्रंथांची रचना केली. 7 ग्रंथाः रचिताः कालिदासेन. 3 नाटकं आहेत. पहिलं आहे अभिज्ञान शाकुंतलम, दुसरं आहे विक्रमोर्वशीयम आणि तिसरं आहे मालविकाग्निमित्रम. सगळ्या या प्रणय कथा आहेत राजा आणि राणी यांच्या. 2 महाकाव्य लिहिली. एक आहे कुमार संभवम, दुसरं आहे रघुवंश. आणि 2 खंडकाव्य लिहिली. ती आहेत ऋतुसंहारम आणि मेघदूता. आणि अशा प्रकारे त्यातलं हे जे मेघदूत नावाचं काव्य आहे, या काव्यामध्ये असलेली ही जी कथा आहे ती आज मी आपल्यासमोर उलगडून दाखवण्याचा यथामती प्रयत्न करणार आहे. आषाढ महिना सुरू झाला आणि आकाश अगदी मेघाने भरून गेलं. सरत्या उन्हाळ्यानंतर सर्वांचे डोळे अगदी पावसाच्या आगमनाकडे लागून राहिले. पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या 2 नक्षत्रांच्या मध्ये असलेला हा आषाढ महिना. आभाळामध्ये मेघांची गर्दी झाली. आसमंत भरून गेलं. झाडं हलायला डुलायला लागली. विजेचं तांडव नृत्य सुरू झालं आणि मोठे मोठे टपोरे थेंब धरणी माता भिजवून गेले, आर्द्र करून गेले. अंग अगदी शहारून आलं. आणि असा हा उन्मादी पाऊस प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या आठवणी जागृत करू लागला. मन सैराभैरा होऊ लागलं, व्याकुळ करू लागलं. मनाच्या तळाचा ठाव घेऊ लागला हा पाऊस. आणि असा हा आषाढ महिना आणि त्यातला हा पाऊस तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या मनाची जर अशी अवस्था करीत असेल तर मग त्या महाकवी कालिदासाच्या प्रतिभेला त्यांनी साथ घातली नसेल तरच नवल नाही का? असा हा आषाढ मेघ सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणीच असतो जणू. कशी काय ती पर्वणी? प्रत्येकाला वेगवेगळी चाहूल देणारी, संदेश देणारी. शेतकऱ्याला पेरणीसाठी, तरुणाईला निसर्गात भटकंती करण्यासाठी आणि प्रेमी जीवांना प्रेमाचे क्षण आठवण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी सुद्धा. ज्याचा त्याचा पाऊस हा वेगळा असतो.
परंतु एखाद्या राजयोग्याच्या थाटात मानस सरोवरात ऐटीत रमणारा एखादा राजहंस, त्याप्रमाणे असणारा हा कवी शृंगाराच्या अंगाने कल्याणाची कामना पूर्वीत रसिकाला सारस्वताच्या सागरामध्ये आनंदाने साथ घालत असतो, ती म्हणजे आपल्या मेघदूत या अजरामर खंडकाव्याने. मेघदूत या खंडकाव्याने साकारली आहे ती एका यक्षाची विरह कथा आहे. या काव्याच्या निमित्ताने संस्कृत वाङ्मयाला एका दूत काव्याची देणगी मिळालेली आहे. संस्कृत साहित्यामधला महाकवी आणि दूतकवी हा कालिदास एकमेव असा वर्णिला जातो. संपूर्ण काव्य त्यातल्या भावनेला योग्य अशा मंदाक्रांता वृत्तामध्ये चित्रित केलेला आहे. संपूर्ण काव्यामध्ये एकूण 115 श्लोक आहेत. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे त्याचे 2 भाग केलेले आहेत. पूर्वमेघामध्ये 63 श्लोक आहेत आणि उत्तरमेघामध्ये उर्वरित 52 श्लोक. मोत्याच्या झळाळीप्रमाणे सर्वत्र व्यापून राहणारी मेघदूताची ही लावण्यमयी जी वाणी आहे ती सर्वांना वेड लावणारी अशीच आहे. सुभाषितांची बरसात आहे, अलंकारांचा पाऊस आहे आणि वेगवेगळ्या वृत्तांची तर बरसात ठिकठिकाणी झालेली आपल्याला अनुभवायची आहे. आता प्रत्यक्ष आपण या मेघदूताच्या कथेकडे वळूया. थोडीशी पार्श्वभूमी कालिदासाची आणि या आषाढ मासाची. कुबेराच्या घरी सेवक असलेला हा यक्ष आपल्या प्रिय पत्नीच्या आठवणीमध्ये गुंग झालेला असतो आणि त्याच्या हातून एक प्रमाद घडतो. कुबेराच्या आज्ञेकडे त्याचं दुर्लक्ष होतं, कर्तव्यात कसूर होते आणि मग हा कुबेर यक्षाला एक शाप देतो की 1 वर्ष तुला तुझ्या पत्नीपासून दूर राहावं लागेल. ते कुठे तर पृथ्वी तलावर आणि मानव देह धारण करून तुला 1 वर्ष कंठावं लागणार आहे. जिथे साक्षात कुबेराचं वास्तव्य आहे अशा या अलका नगरीमध्ये राहणारा हा यक्ष, ज्याला दुःख म्हणजे काय हे माहीतही नाही असा तो जो यक्ष, सुखाची परमावधी गाठलेला आणि समृद्ध अशा अलका नगरीमध्ये विलासी आयुष्य जगणारा असा हा यक्ष आता पृथ्वी तलावरती मानव देह धारण करून येतो. आणि मग सीतेच्या स्नानाने पवित्र झालेल्या, जलाशय असणाऱ्या, गर्द सावली देणाऱ्या, उंच उंच वृक्षांची राई असणाऱ्या रामगिरी टेकडीवरती दिवस कंठण्यासाठी पृथ्वी तलावर येतो. प्रिय पत्नीचा विरह झाल्यामुळे अतिशय दुःखी झालेला तो यक्ष एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात, दुसऱ्या आश्रमातून तिसऱ्या आश्रमात ठिकठिकाणी असा जागा बदलत बदलत दिवस कंठत असतो. अतिशय कृश झालेला हा यक्ष, त्याचं वर्णन करताना कालिदास म्हणतो की कनकवलय भ्रंश रिक्त प्रकोष्ठ, त्याच्या हातामध्ये सोन्याचं कडं आहे, पण तो आता इतका कृश झालेला आहे की सोन्याचं कडं सुद्धा आता त्याच्या हातातून गळून पडलेलं आहे. आणि अशा या विरही अवस्थेमध्ये, दुःखाच्या मानसिकतेमध्ये वर्षातले 8 महिने कसे बसे निघून जातात आणि मग आषाढ महिना सुरू होतो. पहिल्याच दिवशी अघटित घडतो. आषाढ शुद्ध प्रतिपदेला मेघांची दाटी झाली. डोंगर माथ्याकडून येणाऱ्या मेघांनी वर्षा ऋतूची चाहूल दिली. विद्युल्लतेने पताका फडकवल्या. मेघ गर्जना करीत वर्षा ऋतू मोठ्या दिमाखाने, आनंदाने, डौलाने बरसू लागला. आणि मग रामगिरी पर्वतावर आश्रमामध्ये विसावलेला
आपल्या जिवलग पत्नीपासून विरह झाल्यामुळे निराश झालेल्या त्या यक्षाने पर्वताच्या शिखरावर वाकलेला एक कृष्णमेघ पाहिला. आणि तो कृष्णमेघ म्हणजे त्याला कसा वाटला, तर पर्वत शिखरावर प्रचंड हत्ती विसावल्यासारखा त्याला तो भासत होता. तो पर्वत जणू काही तो मेघ जणू काही त्या पर्वताला ढुसण्या मारित होता, धडका देत होता, तटांना टक्करा देत होता. मेघदूताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये तिसरं आणि चौथं चरण जे आहे ते चरण मी सांगू इच्छिते की आषाढस्य प्रथम दिवस असं का म्हटलेलं आहे, तर आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. शांताबाई शेळके यांनी अतिशय सुंदर समश्लोकी केलेली आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला, टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडा तुरगज जणू ठाकला. खर तर ग्रीष्मानंतर पावसाळा येणं ही नैसर्गिक घटना. विजा चमकणं, ढग येणं, गडगडाट होणं, जोराचा पाऊस पडणं हे नित्य नेमाने घडणार. पण त्या मेघाला पाहून त्या शापित यक्षाचं हृदय अजूनच व्याकुळ झालं, कातर झालं. सर्व संवेदना त्याच्या जागृत झाल्या. आणि मग कंठाश्लेष प्रणयिनी जने किं पुनर्दूर संस्थे, मेघदर्शने विचलित वृत्ती सुखिताचे ही चित्त, कशी दशा मग कंठालिंगन लोभी सखी जर असते दूर. डोळ्यातून अश्रू गाळीत गाळीत मोठ्या कष्टाने यक्ष आता मेघासमोर उभा राहिला. आपल्यासारखीच हुरूप आपल्या प्रियेला सुद्धा लागली असेल या विचाराने अजून अस्वस्थ झाला आणि तिला आपलं दुःख कळवावं, आपल्या खुशालीच्या निरोपाने ती थोडीशी सुखावेल असा विचार यक्षाच्या मनी येताच तो मेघालाच निरोप घेऊन आपण तिच्याकडे पाठवावं का असा विचार करू लागला. हा कृष्ण मेघ माझा दूत बनेल का, माझ्या प्रियेला हा निरोप सांगू शकेल का. आणि असा विचार मनामध्ये येताच श्रावण मास जवळ आल्याने आपली कुशल वार्ता मेघाकरवी पाठवणारा तो यक्ष ताज्या पुड्याच्या शुभ्र आणि सुवासिक फुलाने ज्याला अर्घ्य दिलेलं आहे अशा त्या मेघाचं आनंदित होऊन स्वागत करू लागला. माणसाच्या मनात एखादी कल्पना जेव्हा स्फुरते तेव्हा तात्काळ त्या कल्पनेला मूर्तिमंत स्वरूप कसं प्राप्त होतं त्याचं हे उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. अशा त्या मेघाचं आनंदित होऊन स्वागत करू लागला. यक्ष कसा आहे, कसं वागायचं ही रीत भात त्याला माहिती आहे, म्हणून तो काय सांगतो पहा. यक्ष मेघाची अगदी गोड गोड शब्दामध्ये प्रेमळ संवादामध्ये स्तुती करू लागतो. आणि हा यक्ष सखी विरह असह्य झालेला आकाशात गर्जना करणाऱ्या महाकाय कृष्ण मेघाला दूत होण्याची विनंती करू लागतो. मुळातच मेघाला दूत करणं ही कल्पनाच किती रमणीय आहे नाही का. तसं पाहायला गेलं तर मेघ हा कसा आहे, अचेतन आहे. पण इथूनच कालिदासाच्या वेगळेपणाची आपल्याला चाहूल लागते. निसर्गाच्या पार्श्वभूमीवर साकारलेलं असं हे मेघदूत नावाचं सुंदर असं खंडकाव्य आणि दूतकाव्य साकारायला सुरुवात होते. अचेतन असणारा असा हा मेघ आणि विरहाने पोळलेला तो यक्ष, त्याला मात्र या अचेतन मेघाची पर्वा नाही. कारण तो कसा आहे पहा. कामार्ताही प्रकृती कृपणश्चेतनाश्चेतनेषु, म्हणजेच काय आहे, प्रेमाकुलजन सजीव निर्जीव नेणे स्वभाव मूढ. कामार्थ पुरुषाला कशाची पर्वाच नसते, तसाच यक्षही
आपली अवस्था त्या मेघापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय व्याकुळ होऊन गेला. मेघ त्याला देवदूतासारखं वाटू लागला. आणि स्तुती कोणाला बरं आवडणार नाही. हे मेघा, आता तो कशी स्तुती करतो पहा, की तापलेल्या धरतीला शतधारांनी बरसवून शांत करणारा तू आहेस. इंद्राचा प्रधान सेवक आहेस, विश्वासू दूत आहेस, उच्च कुळातला आहेस, दुःखी लोकांचं दुःख दूर करणारा तू आहेस आणि मोठ्या घरचा सुद्धा तूच आहेस. म्हणून मी तुझ्याकडे मागणं मागतोय. कारण गुणी आणि श्रेष्ठ लोकांजवळ केलेली याचना एक वेळ विफल ठरली तरी चालेल, पण दुष्टांजवळ ती पूर्ण होणार असली तरी सुद्धा ती मला आवडणारी नाही. हे जे शाश्वत सत्य आहे हे कालिदासाने इथे यक्षाच्या मुखातून आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, यांच्या मोघा वरमधी गुणे नाधमे लब्ध कामा. हे मेघा, तेव्हा विरहाने व्याकुळ झालेल्या माझा आता तू निरोप घेऊन जा. बाह्योद्यानात राहत असलेल्या शंकराच्या डोक्यावरील चंद्रिकेने चकचकीत केलेले असे हे धनिकांचे राजवाडे असलेल्या कुबेराच्या अलका नावाच्या नगरीच्या ठिकाणी तुला आता जायचं आहे. यक्ष पृथ्वी तलावर आलेला आहे आणि त्याची पत्नी आता अलका नगरीमध्ये आहे. म्हणजे आता या यक्षापासून म्हणजे पृथ्वी तलापासून अलका नगरीपर्यंतचा प्रवास आता हा यक्ष मेघाला कसा सांगतो पहा. पण हा मेघ काय म्हणेल, अलका नगरी एवढी कितीतरी लांब, एवढा लांबचा वृक्ष प्रवास कंटाळवाणा नाही का होणार. तेव्हा जणू त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याकरता स्वतःच्या दुर्दैवाचं तुणतुण वाजवीत यक्ष अलका नगरीपर्यंत जाण्याचा मार्ग त्याला समजावून सांगतो. आणि यक्षासाठी खूण म्हणून त्या मेघाला आपल्या दोघांमधलं गुपित सुद्धा सांगतो. आणि मेघाला म्हणतो, या मार्गात तू एकटा नाहीस. अनुकूल असा मंद मंद वारा हळुवारपणे तुझी सोबत करेल, तुला पुढे घेऊन जाईल. चातक पक्षी गोड किलबिलाट करतील, आकाशात रांगा धरून बगळ्यांच्या माळा तुझ्या भोवती फेर धरतील. आणि हे सगळे शुभ शकून आहेत बरं का. तू आपल्या वर्षावाने जसा पृथ्वीला अंकुरतोस, सुपीक बनवतोस, तसा तुझ्या कर्णकर्कश गडगडाटाने सर्वांना आनंद देत राहशील. कमळाचे कोवळे देठ चोचीत धरून राजहंस कैलास पर्वतापर्यंत आकाश मार्गात तुला सोबत करतील. राजहंस तुझे सहप्रवासी बनतील. त्यामुळे तुझा हा जो प्रवास आहे ना, तो मुळीच कंटाळवाणा होणार नाही. आणि हे सांगताना कुसुमाग्रज कवी म्हणतात, शीर्ण धरेला फलपुष्पांच्या आश्वासन दौलती, श्रुती सुंदरती तुझी गर्जिते नभी जेव्हा नादती. राजहंसमुखी देठ घेऊनी कमलांचे कोवळे, मानस यात्रा करावयास्तव येतील तुझ सांगाती. मानस यात्रा करावयास सांगाती कोण आहे, तर राजहंस आहे. वाटेत कसलीही आडकाठी न येता तू गेलास तर मोठ्या उत्कंठेने दिवस मोजित असलेली, पातिव्रत्याने राहत असलेली भावजे तुझ्या दृष्टीस पडेल. पहा, मेघ हा पुरुष आहे आणि त्याला एकट्या असलेल्या विरह व्याकुळ पत्नीकडे आपण पाठवत आहोत. तेव्हा यक्ष मेघाशी भावाचं नातं जोडतो, पत्नीला भावजे बनवतो. आणि तेवढ्यानेच त्याचं समाधान होत नाही, तर ती पुन्हा पतिव्रता आहे हे पुन्हा पुन्हा तो सांगतो. यक्षाची ही धूर्तता कालिदासाने उत्तम प्रकारे इथे वर्णिलेली दिसते. मेघाची इतकी स्तुती आणि आर्जव करून तो आता आपलं काम निश्चितच करणार अशी यक्षाला खात्री पटते. आणि मग पुन्हा यक्ष मेघाशी संवाद करू लागतो. काय काय सांगतो, लोकांना वंद्य असलेल्या
रघुपतीच्या पायांची चिन्ह उमटलेल्या प्रिय मित्र अशा ह्या उंच पर्वताला म्हणजे रामगिरी पर्वताला आता तू कडकडून भेटून घे आणि त्याचा निरोप घे, कारण आता तुला अलका नगरीकडे जायचंय. आणि मग त्याच्या पुढे आता तो हळूहळू मार्ग सांगायला सुरुवात करतो. जेव्हा जेव्हा तू दमशील ना तेव्हा तेव्हा पर्वतावर विश्रांती घे आणि जेव्हा कृश होशील तेव्हा या झऱ्याचं हळुवार असं थंडगार पाणी पी. प्रयाणाचा मार्ग मी सांगतो त्याच मार्गाने तू पुढे पुढे जात राहा. निसर्ग वर्णन करताना वाटेतल्या लोकांचं नागरी जीवन आणि लोकजीवन सुद्धा कालिदासाने अतिशय सुंदर रीतीने वर्णिलेलं आपल्याला दिसत आहे. आकाशात उंच असलेला तो मेघ आणि सिद्ध स्त्रियांना प्रेक्षणीय असणारी ती रूप, सिद्धांच्या सुंदर अशा त्या स्त्रिया तुझ्याकडे वर मान करून करून पाहतील, चकित होतील. वारा पर्वताचं शिखर तर उडवून नेत नाही ना असा विचार त्यांच्या मनात येईल, पण तुला पाहून प्राणी मात्र सगळे आनंदून जातील. आता तू रामटेकहून मध्य प्रदेशाच्या दिशेने पुढे पुढे चालत राहा. शेतीचं फळ तुझ्यावर अवलंबून आहे हे जाणून भ्रुकुट विलास माहीत नसलेल्या गावंढळ त्या स्त्रियांना तू डोळे भरून पाहून घे. नांगराने उखडल्यामुळे सुगंधी झालेली ती शेते असलेल्या माळावर चढून तू पुढे मार्ग आक्रम आणि मग पश्चिमेकडे द्रुतगतीने तू निघून जा. तिथे तुला अजूनही आपल्या सरीने वनातील हा जो वणवा आहे तो विझलेला दिसेल. आता तुला श्रमाने व्याकुळ झालेला आम्रकूट नावाचा पर्वत दिसणार आहे. तो पर्वत तुला आनंदाने डोक्यावर घेईल. मित्र आश्रयाला आला असता पूर्व उपकार स्मरून क्षुद्र मनाचा प्राणी देखील विमुख होत नाही. त्याच्यासारख्या उत्तुंग अशा पर्वताची काय कथा. प्राप्ते मित्रे भवती विमुख किं पुनर्यथास्तोच्चैहि. पिकलेल्या फळामुळे निस्तेज सतेज दिसणाऱ्या जंगली आंब्याच्या झाडांनी झाकलेल्या असा हा जो आम्रकूट नावाचा पर्वत आहे आणि तू मात्र कसा आहेस तर केसांना तेल लावलेल्या वेणीप्रमाणे दिसतो आहेस. ढगाचा रंग काळसर आहे. एखादी वेणी घातलेली स्त्री जशी असते तसा हा मेघ आता त्याला दिसला आणि त्याच्या पुढची उपमा तर किती सुंदर दिली आहे पहा. ते लावलेल्या केसांच्या वेणीप्रमाणे रंग असलेला तू शिखरावर जेव्हा आरूढ होशील तेव्हा या भूदेवीच्या स्तनाप्रमाणे तू शोभून दिसशील. इथे सुद्धा वनचर वधूंची वस्ती आहे बर का, पण अशा पर्वतावर तुझ्यासारख्यानी जास्त वेळ थांबणं योग्य नाही. तू थोडाच वेळ तिथे थांब आणि मग विंध्य पर्वताच्या पायथ्याशी पसरलेल्या हत्तीच्या शरीरावर चित्रविचित्र पट्ट्यांनी काढलेल्या ऐश्वर्याप्रमाणे फेसाळ वाहणाऱ्या नर्मदा नदीकडे तुला जायचं आहे. नर्मदा नदी तुला आता दृष्टीस पडेल आणि ही नदी म्हणजे काय आहे, एक अवीट सुंदर असं लेणं आहे. विलक्षण सौंदर्य दृष्टीचा काव्यात्मक दृष्टीचा अनुभव देणारा हा कालिदास इथे आपल्याला पदापदामध्ये दिसतो. त्याच्या तनामनामध्ये भरलेला हा जो निसर्ग आहे त्याच्या काव्यातून आता ओसंडून वाहताना दिसतो आहे. आणि मग पुन्हा यक्ष म्हणतो, हे मेघा तू नर्मदेकडे जाऊन पाऊस पाड. तू कसा आहेस, बलशाली आहेस, धनसंपन्न असा तू आहेस आणि त्यामुळे वारा तुला उडवू शकणार नाही. तुझ्या अंगामध्ये ताकद आहे. वाटेवरचा निसर्ग पाहून तुझे पाय तिथे कदाचित रेंगाळतील, पण मित्रा तू तिथे निर्धाराने पुढे जा. अजिबात वेळ वाया घालवू नकोस. या मेघाला कालिदासाने मानवी मनाच्या इतक्या भावविभोर छटा दिलेल्या आहेत
की मेघदूत या काव्यातील यक्ष आणि मेघ ही त्यातली पात्र आहेत याचा आपल्यासारख्यांना विसर पडतो आणि आपण सुद्धा त्या मेघाबरोबर प्रवास करायला सज्ज होतो. आपलाही प्रवास मेघाबरोबर सुरू होतो आणि मग पुढे यक्ष म्हणतो, अरे बाबा मेघा, त्या पुढचा मार्ग हरिण काळवीट तुला दाखवणार आहेत. केकावलींच्या रूपात मोर तुझं स्वागत करणार आहेत. जलबिंदू झेलण्यामध्ये पटाईत असलेले चातक पक्षी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आहेत. कामपूर्ती झालेल्या स्त्रिया कृतज्ञतेने तुझ्याकडे पाहत आहेत. पण तू तिथे सुद्धा थांबू नकोस. आता तुला दशार्ण नावाच्या प्रदेशाकडे जायचं आहे. तिथे तुला केतकीच्या फुलांनी घराचे बागेचे कुंपण सुगंधित झालेले दिसेल. तुझ्या तुषाराने तू या सगळ्यांना टवटवीत कर. गावातील रस्त्याकडेच्या पारावरील झाडांवर पक्ष्यांची घरटी करण्यासाठी गर्दी सुरू असेल. कावळे आणि चिमण्या घरटी बांधण्यामध्ये गुंग झालेले असतील. राजहंस पक्षी सुद्धा तिथे मुक्कामासाठी आले असतील. निसर्गातील वातावरणाचं असं हे अचूक वर्णन कालिदासांनी पदोपदी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे मेघा, हा दशार्ण देशाच्या विदिशा या राजधानीमध्ये तू आता प्रवेश करणार आहे. तिथे तुला विलासी जीवन दिसेल. वेत्रवती नदीचं गोड पाणी तुला प्यावं लागेल. वेत्रवतीचा रुसवा तू पाणी प्राशन करून काढून टाक, कारण ती सुद्धा तुझी प्रियाच आहे नाही का. तिचं मधुर पाणी प्राशन कर आणि मग तिथे सुद्धा जास्त वेळ घालवू नकोस. तुला माझ्या कामासाठी पुढे पुढे लवकरात लवकर जायचं आहे. जवळच असणारा नीचैही नावाचा जो पर्वत आहे, त्या पर्वताच्या म्हणजेच लहानशा टेकडीवरती तू आता विश्रांती सुख घे. हिरव्यागार वनश्रीनी नटलेली ती छोटीशी टेकडी कदंब वृक्षाच्या फुलांनी डवरलेली तुला दिसेल. तुझ्या स्पर्शाने ती आनंदित झाली असेल. अशा रम्य ठिकाणी तू आराम कर. तेथील लेण्या दगडी गुहा तू पहा. तिथल्या रसिक तरुण तरुणींची शृंगारिक अशी शिल्प पाहायला मात्र विसरू नकोस बरं का. श्रमपरिहार झाल्याने तू आता ताजा तवाना होशील. आणि मग वन नदीच्या तीरावर असणाऱ्या उद्यानावर तू हलकासा शिरकावा कर. फुले वेचणाऱ्या माळिनींच्या गालांना हळू स्पर्श कर. कपाळाला अलगद पाण्याच्या थेंबाचा स्पर्श कर. आणि मग तिथून मात्र तुला पुढे लांबच लांब जायचं आहे. आता उत्तर दिशेला तुझा मार्ग आहे. जरी वाकडं वळण घ्यावं लागलं तरी सुद्धा उज्जैनीला मात्र तुला जावंच लागेल. उज्जैनी ही कालिदासाची अतिशय प्रिय असणारी भूमी आहे. या स्वर्गीय नगरीच्या वैभवाचं नेत्रसुख आता तुला घ्यायचं आहे. उज्जैनीविषयी मेघदूतामध्ये 13 श्लोक आलेले आहेत. कालिदासांनी स्वतःच्या गावाविषयी असणारी ओढ या 13 श्लोकांमध्ये वर्णिलेली आपल्याला दिसते. उज्जैनीच्या रंगसफेदी केलेल्या या राजवाड्यांच्या गच्च्या पाहिल्याशिवाय तू राहू नकोस. तिथे नगरातील स्त्रियांच्या विजेच्या चमचमाटामुळे दिपलेल्या चंचल कटाक्ष असलेल्या लोचनांनी तुझं मन तिथे नाही रमलं तरच नवल रे बाबा. लोलापांगैर यदि न रमते लोचनैर वंचितोसी. वैभवामध्ये अलका नगरीशी स्पर्धा करणाऱ्या या उज्जैनीची ओळख तिथल्या महाकालेश्वर मंदिरामुळे होणारच आहे. आणि शिवाय वासवदत्ता आणि राजा उदयन यांची प्रेम कहाणी तुला ऐकायला मिळेल. तिथे असणारे वृद्ध लोक मनोरंजनासाठी ही कहाणी तुला ऐकवतील आणि त्यांच्या उदात्त अशा प्रेमाची कथा ऐकून तू सुद्धा धन्य होशील. ती ऐकूनच तू पुढे जा आणि मग उज्जैनीच्या
या विलासी रमणी ज्या आहेत त्या तुझ्या दृष्टीस पडतील. विरह व्याकुळ यक्षाला नदी सुद्धा एखाद्या सुंदर कमनीय अशा युवतीसारखीच भासते. उपमा कालिदासस्य असं जे म्हटलं जातं ते आता प्रत्येक पदातून आपल्याला भासवणार आहे. यक्ष स्वतः पराधीन आहे, विरहाग्नीने पोळलेला आहे, पण मेघाला मात्र तो रमणीयता दाखवतो आहे. माझ्यासाठी कष्टाने तू उदासवाना होऊ नकोस असं प्रेमाने तो त्याला बजावतो आहे. उज्जैनीला तू सूर्यास्तापर्यंत थांब. संध्याकाळी महाकालेश्वराच्या पूजेच्या वेळी वाजणाऱ्या चौघड्यामध्ये तुझा गडगडाट तू मिसळून टाक, म्हणजे तुला त्याचं फळ मिळेल. सायं पूजेचा थाट तुला पाहायला मिळेल. मंदिरात सायंकाळी नृत्यासाठी आलेल्या ज्या वारांगना आहेत त्या शृंगारिक आहेत, रसिका आहेत. त्या आपल्या पदन्यासाने कंबरपट्टा वाजवीत रत्न जडित कंकण लेवून चौऱ्या ढाळून सेवा करीत असलेल्या त्यांचे हात आता मात्र थकून गेले आहेत. अशा वारांगना तुझ्या पहिल्याच थेंबांनी सुखावणार आहेत. तेव्हा काहीसे पावसाचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर तू टाक. आपला नेत्र कटाक्ष त्या तुझ्याकडे टाकतील. त्या सायंकालीन रंगामुळे तुला जास्वंदीच्या फुलासारखी कांती प्राप्त होईल. सायं पूजेच्या वेळी आवाज करणाऱ्या डमरूच्या नादावर शंकर तांडव नृत्य करतील. त्यावेळी तू त्यांच्या हाताभोवती एक कड कर. ओल्या गजचर्माप्रमाणे दिसणारा तू त्यांची गजचर्म नेसण्याची इच्छा सुद्धा पूर्ण करशील. तुझ्या आवाजाला साथ देण्यासाठी बासरीचा आभास निर्माण करणारा वेळूच्या वनातील वारा सुद्धा तुझी सोबत करेल. आणि पावसासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेमीजनांना हे सूचक आणि मधुर असं संगीत आनंदच देणारं असेल. उज्जैनीचं वर्णन सांगावं तेवढं थोडंच आहे. त्यातल्या त्यात ठळक ठळक वैशिष्ट्य आपल्याकडे मांडण्याचा मी प्रयत्न करते आहे. तशी त्याला लवकर पोहोचायची घाई असली तरी सुद्धा वाटेवरल्या नागर स्त्रिया त्यांचा कृतज्ञ असा नेत्र कटाक्ष त्यांचा आस्वाद घेतच हे मेघा तू पुढे जा. उज्जैनीला जाताना तुला निर्विंध्या नदीचा अवघेर मात्र तू करू नकोस. तू निर्विंध्येचा प्रियकर आहेस. तिच्याशी वार्तालाप कर, तिचं पाणी प्राशन कर. विरह कृश झालेल्या त्या नदीला तू काय कर, पूर आण. आपल्या वृष्टीने पूर आण. ती विरहावस्थेने निस्तेज झाली असेल वे, त्यामुळे जरूर तू तिची भेट घे. पुढे क्षिप्रा नदी आहे, तिच्या लाटांशी तू संवाद साध. कमळाच्या फुलावरून आल्याने वारा सुद्धा आता सुगंधित झाला असेल, शरीराला स्पर्शाने सुखावत असेल. सारस पक्ष्यांच्या जोडीप्रमाणे हा वारा सुद्धा प्रेमामध्ये गुंग असतो बरं का. उज्जैनीतील स्त्री पुरुष नागरिक हे कसे आहेत, आनंदी आहेत, विलासी आहेत, उपभोग सुख घेण्यामध्ये रत आहेत. हे गाव समृद्ध आहे, सधन आहे. आणि या बाजारपेठेमध्ये तर इतकी रत्न आहेत की समुद्रामध्ये आता रत्नच शिल्लक राहिली नाही. समुद्रात फक्त आता पाणी शिल्लक राहिलं आहे. रात्री प्रियकराच्या घरी जाणाऱ्या या ज्या सुंदर अभिसारिका आहेत त्यांचा तू वाटाड्या हो. तुझ्या विद्युत प्रकाशाने त्यांचा रस्ता त्यांना तू दाखव, त्यांना मदत कर. गडगडाट करून मोठा आवाज करून त्यांना घाबरवून टाकू नकोस. त्या कामविवश असल्या तरी भित्रे आहेत रे. त्यांचे चंचल कटाक्ष पाहत पाहत मौज मजा करत करत रमत गमत तू आता पुढे जा. पुढे तुला सिंधू नदी लागेल, तुझ्यासाठी झुरणारी ही नदी.
तिच्याशीही तू वार्तालाप कर. तिला भेटून तिचं पाणी प्राशन करून तू आता पुढे निघून जा. बराच वेळ चालल्यामुळे आता तू दमला असशील, थकला असशील. तेव्हा कोणत्याही पारवे निजलेल्या एखाद्या माडीवरती तू विश्रांती सुख घे. मुसळधार वर्षावाने गडगडाट करू नकोस. सूर्योदय होताच पुढच्या प्रवासाला तुला निघायचं आहे. आणि मग जिवलग मित्राच्या कार्यास विलंब करणं हे योग्य आहे का रे? मंदायन्ते न खलु सुहृदाम अभ्युपेतार्थ कृत्याः. इथे जर तू थांबलास तर सूर्याच्या कार्यात अडथळा येईल, बाधा येईल. आणि सूर्य सुद्धा कसा आहे तर कमलिनीच्या कमलरूपी मुखावरून दवबिंदू रूपी अश्रू पुसण्यासाठी सकाळी तो परत आला आहे. तू त्याचे किरण जर अडवलेस तर तो तुझ्यावर रागवेल. इथे श्लेष, अनुप्रास, उत्प्रेक्षा, उपमा, अर्थांतरन्यास इत्यादी अलंकारांची जणू बरसात झालेली दिसते. त्याची अचूक अशी पेरणी करत रसिकांना आनंद देत देत कालिदासाने या अजरामर अशा काव्याची निर्मिती केली. पुढे म्हणतो यक्ष, हे मेघा, तुला गंभीरा नदीचं पात्र दिसणार आहे. या नदीचं पाणी इतकं स्वच्छ आहे, इतकं स्वच्छ आहे की तू त्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकशील. ती सुद्धा तुझी प्रियाच रे, तुझी आतुरतेने वाट पाहणारी. तिची सुद्धा तू भेट घे. तिच्या पाण्यामध्ये शफरी नावाचे पांढरे शुभ्र मासे आहेत. चंचल आहेत. उड्या मारताना शुभ्र कमळाप्रमाणे तुला दिसतील. तुझा पाय तिथून निघणार नाही तरी सुद्धा तुला पुढेच जायचं आहे. हे लक्षात ठेव. तुला आता देवगिरीकडे वळायचं आहे. चंबळ नदीच्या दक्षिणेवरील डोंगर जिथे कार्तिकेयांचं स्थान आहे, या ठिकाणी निवास करणाऱ्या या कार्तिकेयांना तू आता वंदन कर. आकाशगंगेच्या जलाने सिंचलेल्या फुलांच्या वर्षावाने त्यांना अभिषेक घाल. आणि मग त्यांचं वाहन जे मोर आहे, त्या मोरास तुझ्या प्रचंड गडगडाटाने नाचायला लाव. देवगिरीहून रंती देवीची कीर्ती असलेल्या चर्मणवती नदीचा सत्कार करण्यासाठी आता तू थोडासा खाली उतर. हे श्यामल मेघा, जेव्हा तू चर्मणवती नदीचं पाणी पिण्यासाठी वाकशील ना, तेव्हा पांढऱ्या शुभ्र फेसाळ प्रवाहावर वाकलेला तू म्हणजे इंद्रनील मण्यांची माळ गळ्यात धारण केलेला एखादा राजदूत वाटशील. आकाश मार्गाने जाणाऱ्या देवता सुद्धा आपल्या मानाखाली करून करून तुझ्याकडे कौतुकाने पाहत राहतील. चर्मणवतीचं पाणी तू प्राशन कर आणि भक्तिभावाने तिचं दर्शन घेत पुढील मार्गक्रमणा कर. आता तुला दशपूर नगरीला जायचे. तिथल्या सुंदर नटलेल्या स्त्रिया तुझ्याकडे आनंदाने पाहतील आणि तुला कुतूहलाने पाहत असताना त्यांचे जे टपोरे डोळे आहेत ते कुंदाच्या पांढऱ्या शुभ्र फुलावर बसलेल्या काळ्या शार भुंग्याप्रमाणे तुला दिसतील. पण तू तिथेच क्षणभरच विश्रांती घे बरं का. तुझी प्रिय सखी वीज ही नर्तन करून करून आता थकली असेल. पुढे तुला ब्रह्मवर्ताकडे जायचं आहे. आणि मग तिथून पुढे यक्ष कुरुक्षेत्राची सुद्धा मेघाला आठवण करून देतो. याच ठिकाणी अर्जुनाने महाभारतातील युद्धामध्ये आपल्या गांडीव धनुष्याने बाणांचा वर्षाव केला होता. तसा तू सुद्धा इथे क्षत्रिय बाणांचा वर्षाव केला होता. त्याचप्रमाणे तू येथील सरस्वती नदीचं पाणी पी. आणि वर्णाने जरी तू काळा असलास तरी सुद्धा सरस्वती नदीचं पाणी पिऊन तू अंतःकरणाने मात्र शुद्धच होशील. अंतःशुद्धस्त्वमपि भविता वर्णमात्रेण कृष्णः. त्यानंतर यमुना नदी तुला पार करायची आहे. हरिद्वारकडे आता तुझा मार्ग आहे. हरिद्वाराजवळ कनखल पर्वत आहे. कनखल पर्वतापाशी सपाट प्रदेशातून वाहणाऱ्या
गंगेचं आता तुला दर्शन घ्यायचं आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जन्नू कन्येचं तू दर्शन घे आणि तुझी तहान भागव. गंगेच्या नितळ स्वच्छ अशा पात्रात डोकावून पाहिलंस तर तुझ्या प्रतिबिंबामुळे ते शुभ्र पाणी सावळ्या रंगाचा आता दिसेल. राजा दक्षाने याच ठिकाणी यज्ञ केला होता. भगीरथाने घोर तपश्चर्या केली होती. गंगेला इथेच आणून पूर्वजांचा उद्धार केला होता. तू काय करता? तू अधांतरी होऊन गंगेचं पांढरं शुभ्र पाणी पिण्यासाठी जेव्हा तिरकस होऊन वागशील ना, तेव्हा तुझ्या प्रतिबिंबामुळे जेवढा भाग काळा सावळा दिसेल त्यामुळे काय होईल माहितीये का? प्रयागाच्या पूर्वीच यमुनेशी गंगेचा प्रीती संगम झाल्यासारखं दृश्य दिसेल. ते रमणीय दृश्य पाहून लोक आनंदित होतील. कालिदासाचं वर्णनामध्ये असलेलं केवढं असामान्य कौशल्य आहे नाही का? आणि मग तिथून पुढे गंगेच्या भेटीनंतर तू थोडासा आणखी उत्तरेला गेलास की तिथे तुला निसर्गरम्य परिसरातील हिमालय पर्वत दिसणार आहे. गंगेचं उगमस्थान याच पर्वतामध्ये आहे. तुला सहस्त्रधारांनी तिथे वर्षाव करायचा आहे. हिमालयातील वणवा तुला भिजवायचा आहे. तू आता स्फटिकराज हिमालयाकडे कूच कर. तिथे तुला कस्तुरी मृग दिसेल, देवदार वृक्ष दिसतील. कस्तुरीच्या घंघमाटाने सर्व परिसर सुगंधित झालेला असेल. देवदार वृक्षांच्या फांद्या एकमेकावर घासल्यामुळे उत्पन्न होणारा वणवा सुद्धा तुला आता भिजवायचा आहे. कारण पीडितांचं दुःख निवारण करणं ही सत्पुरुषांची संपत्ती असते नाही का? आपन्नार्ती प्रशमन फला संपदो ह्युत्तमाना. आता हिमालयाच्या शिळेवर सर्वांना वंदनीय पूजनीय असणारी चंद्रकोरधारी शंकराची पदचिन्ह तुला दिसतील. त्यांना भक्तिभावाने तू नमस्कार कर, प्रदक्षिणा घाल आणि मग तुझ्या गर्जनेने गुहा दुमदुमून टाक. मृदंग घोषाचा आभास उत्पन्न कर आणि शंकराची स्तुती गाणाऱ्या किन्नर स्त्रियांना तू साथ संगत कर. जाता जाता विरंगुळा म्हणून हिमालयामध्ये असणारी सगळी प्रेक्षणीय स्थळं तू बघून घे आणि मगच पुढे जा. पर्वतावर उड्या मारणाऱ्या शरभ नावाच्या प्राण्यांना तू जोरांचा गाराचा मारा कर आणि झोडपून काढ. तिथून ऊर्ध्वगामी हो आणि रावणाच्या भुजाने खिळखिळे केलेला देवांच्या स्त्रियांना आरशाप्रमाणे असणाऱ्या कैलास पर्वताचा आता तुला पाहुणा बनून राहायचंय. तेव्हा हिमालय पर्वत ओलांडताना क्रौंच रंध्रातून तू पलीकडे जाणं शक्य नाही. म्हणून तू आता उत्तर दिशेने निघून जा. शुभ्र धवल शिखर आहे. शंकराच्या विशाल हास्याप्रमाणे आसमंत व्यापून राहिलेली शिखरं आहेत. आणि तू मात्र कसा आहेस? तुळतुळीत आणि खललेल्या काजळाप्रमाणे कांती असलेला तू आहेस. त्या पर्वताच्या तटाप्रती जेव्हा तू जाशील तेव्हा नुकत्याच कापलेल्या हत्तीच्या दाताप्रमाणे शुभ्र असलेल्या त्या पर्वताची शोभा जणू काही काळी वस्त्रे खांद्यावर घेतलेल्या बलरामाप्रमाणे तुमच्या दोघांचा संयोग झाल्यासारखे वाटेल. म्हणजे इथे श्यामवर्णीय मेघ आहे आणि गौरवर्णीय बलराम आहे, हेही कालिदासांना इथे सांगायचं आहे. उपमा अलंकाराचं उत्तम उदाहरण म्हणून हे सांगितलं जातं. आणि मग तू काय कर, हाताचं सर्पवलय दूर कर. तिथे महादेव गिरिजाचा हात धरून चाललेले दिसतील तुला. त्यावेळी हे मेघा, तू रत्नखचित कड्यांवर चढण्यासाठी पायऱ्या बनून राहा. देवांगनांच्या तावडीत तू सापडू नकोस. कर्णकर्कश गडगडाटाने त्यांना घाबरवून टाकू नकोस. सुवर्णकमळ निर्माण करणाऱ्या मानस सरोवराचं पाणी तू आता पी. ऐरावताला आनंदी कर. कल्पवृक्षांची पानं हलव आणि मग मदमस्त अशा वातावरणात तू वेगवेगळ्या क्रीडांनी त्या पर्वतराईंचा मनसोक्त आनंद घेत पुढे पुढे जा. आता हे मेघा,
त्या अलकापुरीस तू तात्काळ ओळखशील. ही अलका नाही तर जणू काही काय आहे, कैलास रूपी प्रियकराच्या अंगावर रेललेली जणू काही त्याची प्रेयसी आहे. अशा या नगरीला तू नेहमीच पाहतोस. इथे कैलासाला दिलेली अलकेच्या प्रियकराची उपमा, हिमालयात प्रवाही होणारी गंगा आणि मेघाचा दीर्घ प्रवास संपून दृष्टीस पडणारी आता अलका नगरी, ही सगळी अनुभवताना निसर्ग वर्णाच्या निमित्ताने मानवी मनाचं, भावनांचं, कृतींचं मनोरम दर्शन आपल्याला घडतं. निसर्ग हा कालिदासाच्या कलाकृतीमध्ये अविभाज्य घटक आहे. निसर्गाच्या रंगपटावर कल्पनांचं चित्र रंगवत निसर्गाला माणसांप्रमाणे मानत त्याच्यावर प्रेम करणारा तो कालिदास निसर्गाला बोलकं करतो. आणि इथेच आता पूर्व मेघाची समाप्ती होते. आता आपण उत्तर मेघाकडे वळणार आहोत. यक्षाचा निरोप घेतला आणि रामगिरीहून निघालेला हा मेघ अलका नगरीत आता येऊन पोहोचला आहे. रामगिरीहून निघालेल्या अलका नगरीचं वर्णन करत करत कालिदासाने आता 14 श्लोक इथे सांगितले आहेत. अलका नगरी प्रत्यक्ष कुबेराचीच राजधानी, सगळीकडे आनंदाचं साम्राज्य, मदनाच्या व्यतिरिक्त दुसरी व्यथा नाही आणि प्रेम कलह हाच काय तो कलह. नगरातील तरुण तरुणींना चिरतारुण्याचं वरदान लाभलेली ही नगरी. प्रेम भांडणा न होतो विरह व्यथा जेथे, धनाधिपाना यौवना विना दुसरे वय नसते. आणि मग यक्ष म्हणतो, हे मेघा, तुला इथे स्त्रियांचा साज शृंगार दिसेल. विपुल केश संभार, कुरळ्या केसात माळलेली कुंदाची फुलं, कानात शिरीष पुष्प, गोऱ्या पान गालाला रौद्र फुलांचे परागकण पसरल्यामुळे आलेली लाली, भांगेत मधोमध घातलेलं कदंब वृक्षाचं फूल, अशा सुंदर सुंदर ललना तुला आता दृष्टीस पडतील. वर्षातले 6 ऋतू एकाच वेळी तुला अलका नगरीत पाहायला मिळतील. शरदातील कमळ, हेमंतातील कुंद, शिशिरातील लोध्र, वसंतातील कुर्बक, ग्रीष्मातील शिरीष आणि वर्षातील कळंब, आणि मध पिण्यासाठी गुंजारव करणारे भुंगे, मोरांचा पिसारा फुलवून केकारव, पांढऱ्या शुभ्र हंसांच्या रांगा जणू कंबरपट्ट्याप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, आकाशाशी स्पर्धा करणारे गगनचुंबी प्रासाद, इंद्रधनुष्याप्रमाणे सुंदर चित्रांनी चित्रित केलेले रत्नजडित स्पर्शाने युक्त असलेले महाल, असे हे अलका नगरीचं वैभव जरी असलं तरी सुद्धा हे मेघा तूही काही कमी नाहीस. म्हणजे यक्ष अगदी पहा, अलका नगरीचं जसं वर्णन करतो तसं मेघाकडे असलेल्या गुणांचंही तो वर्णन करण्यात कमी नाहीये बरं का. तो म्हणतो, तू सुद्धा काही कमी नाहीस मेघा, गुणांच्या बाबतीत तू अलका नगरीच्या बरोबरीचाच आहेस. इंद्रधनुष्याचा साज ल्यालेला आहेस, विद्युलतेने तू युक्त आहेस, मधुर गंभीर गडगडाटाचा नाद तुझ्या गळ्यामध्ये आहे, आणि मुख्य म्हणजे तुझ्या अंतःकरणामध्ये स्निग्ध असा ओलावा आहे. या साऱ्या गुणांच्या आधारे तू कोणत्याही प्रकारे या अलका नगरीशी बरोबरी करण्यास समर्थ असाच आहेस. या नगरीमध्ये उत्सव करणारे सगळे यक्ष आहे. विपुलता हे या नगरीचं वैशिष्ट्य आहे. नटण्या मुरडण्याची हौस भागवायला कल्पवृक्ष त्यांच्या दाराशी आहे. मंदाकिनीच्या पाण्याने थंड झालेल्या वाऱ्याने ताजेतवाने झालेल्या, किनाऱ्यावरील मंदार वृक्षाच्या सावलीने उष्णतेचा दाह कमी झालेल्या या यक्षांच्या कुमारी आहेत. त्या रत्नांचे खेळ खेळण्यात दंग झालेल्या आहेत. मध्यरात्री तुझा अडथळा दूर झाल्यावर स्वच्छ चंद्र किरण आता पसरतील. युवतींचा शीण नाहीसा होईल. नगरीत कुबेराचा मित्र शंकर आहे. अलका नगरी बोलून चालून ती यक्षाचीच नगरी.
प्रेमाची उधळण इथे स्वाभाविकच आहे. पण मेघा, तू अजिबात हुरळून जाऊ नकोस. यक्ष पुन्हा पुन्हा मेघाला आठवण करून देतो आहे. तुझे पोहोचण्याचे ठिकाण अजून आलं नाही बरं का. आता यक्ष इथून पुढे स्वतःच्या घराचं वर्णन कसं करतो पहा. तो म्हणतो, हे मित्रा, अशा समृद्ध नगरीमध्ये या ठिकाणाचा धनपती कुबेर जो आहे त्याच्या घराजवळच, त्याच्या प्रासादाच्या उत्तरेकडे माझं घर आहे. ते तू पहा. इंद्रधनुष्याच्या सुंदर आणि वेधक अशा तोरणामुळे ते सजवलेलं असल्यामुळे तुला पटकन ओळखता येईल. माझ्या घराच्या अंगणामध्ये स्वागताला सिद्ध असलेला, पुष्पगुच्छाने मोहरलेला, माझ्या पत्नीने लालन पालन केलेला, पुत्रवत प्रेमाने वाढवलेला मंदार वृक्ष दिसेल. थोडासा पुढे गेलास ना की पाचूने मढवलेल्या पायऱ्या तळ्यालगत उतरलेल्या तुला दिसतील. तळ्यातल्या नितळ पाण्यात सोनेरी कमळं दिसतील. हंस पाहून तुझं भान हरपून जाईल. त्या सुवर्ण कमळांना वैदुर्य रत्नासारखी गर्द अशी निळसर देठ आहे. आणि मेघाला बघून सुद्धा मानस सरोवराकडे जाण्याची इच्छा होणारे तिथे राजहंस रमणारे आहे. तीरावरती सोनकेळीनी वेढलेला प्रेक्षणीय असा क्रीडा शैल आहे. इंद्रनील मण्यानी युक्त असं त्याचं शिखर आहे. तांबडा अशोक आहे. बकुळ वृक्ष आहे. कोरांटीचं कुंपण सुद्धा आहे. मोगऱ्याच्या फुलांचा मंडप आहे. आणि या रक्त अशोकाप्रमाणे मी पण प्रियेच्या डाव्या पायाच्या स्पर्शासाठी आता उत्कंठित झालो आहे रे मेघा. माझ्या पत्नीने पाळलेला तिचा लाडका मोर तिथे विहार करताना तुला दिसेल. वृक्षामध्ये पाचूची सोन्याने वेढलेली एक दांडी आहे. शुभ्र हिऱ्याची शिळा आहे. पाचूचा चौथरा आहे. माझ्या पत्नीला प्रिय असणारा मोर तिच्या बांगड्यांच्या मधुर तालावर नर्तन करीत आहे. मोराचा उल्लेख करून मित्राच्या भेटीच्या योगामुळे मेघाला आपल्या घराविषयी आपुलकी वाटावी अशीच योजना जणू यक्षाने केलेली दिसते. पुन्हा म्हणतो यक्ष, हे मेघा, माझं घर शोधण्यासाठी तुला फारसे कष्ट पडणार नाही. कारण माझ्या दारामध्ये शंख आणि पद्म यांची रांगोळी असेल. शंख आणि पद्म म्हणजे 2 द्वारपाल आहेत बरं का. माझं घर शोभिवंत आहे रे. पण मित्रा, आता मात्र ते केविलवाणं दिसत असेल. मालकाच्या नसण्याने घर उदास वाटत असेल. तू त्वरेने बाल गज हो आणि मग हळूच खाली उतर. घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी जे जे काही सांगतो ते ते सगळं तू आता कान देऊन ऐक. क्रीडा शैलावर थोडा वेळ बैस. विजेचा झोत एकदम घरात पाडू नकोस. माझी पत्नी घाबरून जाईल. आणि मग चोरटेपणाने काजव्यासारखे लुकलुकत खिडकीच्या त्या दारातून हळूच प्रवेश कर. या विजेच्या मंद प्रकाशाने घरात डोकाव. माझी पत्नी कशी आहे रे? कोणत्या अवस्थेत आहे? कसं सांगू? थोडंसं आत गेल्यावर तुला तुझी वहिनी भ्रातृजाया शापाचे उरलेले दिवस मोजणारी अशी तुझ्या दृष्टीत पडेल. माझी पत्नी ही विधात्याने पहिली वेली केलेली जणू काही निर्मितीच आहे रे. ब्रह्मदेवाची सुंदर शिल्पकृती म्हणजे माझी पत्नी आहे. सडपातळ, शेलाटा बांधा असलेली, तारुण्याने मुसमुसलेली, चमकदार निमुळते दात असलेली, ओठ पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे असणारी, हरणीप्रमाणे चंचल नजर असणारी, खोल नाभी, कटिभाग कृश, नितंब भारामुळे मंद मंद चालणारी, किंचित वाकलेली जणू काही सौंदर्याची खाण आहे रे.
आणि हे म्हणत असताना कालिदासांनी वर्णन केले, समजण्यासारखं आहे म्हणून संस्कृतातनं सांगते. तन्वी श्यामा शिखरी दशदा पक्व बिंबाधरोष्ठी मध्ये क्षामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्नताभिः श्रोणी भारादलस गमनास्तोक नम्रास्तनाभ्याम या यत्र स्यात् युवती विधेय सृष्टिराद्येव धातुः. मी तिचा जन्माचं जोडीदार रे. थोड्या काळासाठी तिच्यापासून विभक्त झालो आहे. ती चक्रवाकासारखी आहे, अबोल आहे, मितभाषी आहे आणि विरहामुळे कंटाळवाणे दिवस कसे बसे कंठत आहे. सौंदर्यविहीन झाली असेल रे ती. हुंदके देऊन देऊन रडल्यामुळे तिचे डोळे आता सुजले आहेत. विखुरलेल्या केसांच्या बटामुळे माझ्या प्रियेचा चेहरा आता पूर्ण झाकलेला आहे. वेडीपणे न केल्यामुळे केस विस्कटलेले आहेत, ओठ काळवंडलेले आहेत, आठवणीने हळवी झाली आहे. देवतांची पूजा करण्यात कसंबसं आपलं मन गुंतवीत आहे. आणि मग लाडक्या मैनेच्या पिंजऱ्यासमोर उभं राहून मनातल्या व्यथा तिला सांगत आहे. प्रेमाचं उघड उघड प्रकटन करणं तिला आता जमत नाही रे. आठवण येते आहे. सरळ सरळ न सांगता सारिकेला प्रश्न विचारते आहे. आणि मग मध्येच तिची अवस्था खूप केविलवाणी झाली असता आर्त स्वरामध्ये वीणा वाजवून विरहिणी गाते आहे. अश्रूमुळे वीणेच्या तारा सुद्धा आता दमट झाल्या आहेत. आलाप विसरून गेली आहे आणि पतीच्या व्यक्तिमत्वात पूर्ण विलीन झाली अशी ती माझी पतिव्रता उंबऱ्यावरती फुलं मांडून विरहाचे दिवस मोजीत आहे. मित्रा, तिला सांगायला तू विसरू नकोस बरं का. माझी सुद्धा अवस्था फार काही वेगळी नाही. मी सुद्धा रामगिरीवर असेच कसे बसे दिवस कंठतो आहे, ढकलतो आहे. झोप उडालेल्या, जमिनीचंच अंथरूण पांघरून केलेल्या अशा त्या पतिव्रतेला माझ्या खुशालीची वार्ता तू रात्रीच भेट घेऊन सांग बर का. नको नको, पण लगतच्या खिडकीत बसून तिची तू भेट घे. एखाद्या चंद्रकोरीसारखी ती पहुडली असेल जमिनीवर. शीतल चंद्रकिरण उन्हाप्रमाणे तिला दाहक वाटत असतील. सूर्योदय झाला तरी ढगामुळे सूर्यकिरण जमिनीवर न पोहोचल्यामुळे जशी सकाळी कमळाची फुलं अर्धवट उमलतात, ना ती मिटलेली ना ती उमललेली, अशी तिची अवस्था असेल रे मित्रा. स्वतःकडे दुर्लक्ष केल्याने विस्कटलेले केस हाताने बाजूला सारत असेल. झोपेत तरी तिची माझी भेट होईल, स्वप्नात तरी भेट होईल या आशेने ती झोपण्याचा प्रयत्न करत असेल. पण झोप तरी कशी लागणार तिला. गेले 8 महिने ती अशाच अवस्थेत आहे. तिने नख काढलेली नाही, केस विंचरले नाहीत, गजरा माळला नाही. एक वेणी घातलेली ती विरहिणी अलंकारांचा त्याग केलेली आहे. अशक्त झालेली अशीच तुला दिसणार आहे. आणि मग तिला बघून तुझ्या सुद्धा डोळ्यात अश्रू येतील रे मेघा. मी स्वतःला भाग्यशाली समजतो. माझ्यावर माझ्या पत्नीचा इतका जीव आहे असं मी अभिमानाने सांगतो. हे मेघा, मी व्यर्थ बडबड करतो असं वाटतं का रे तुला? कदाचित. पण तुझ्यासारख्या सहृदयी मित्राला माझं दुःख मी नाही का सांगणार. सहृदयी मित्रच असं दुःख समजू शकतात ना. प्रायः सर्वो भवति करुणार वृत्तिरार्द्रांतरात्मा. पण एक मात्र लक्षात ठेव बरं का मित्रा. रात्री पोहोचलास तर 1 प्रहर म्हणजे 3 तास थांबून राहा. ती रात्री झोपेत माझ्या आठवणीत असेल. चुकून तिचा डोळा लागला असेल, तू क्षणभर थांब.
तुझ्या गर्जनेने स्वप्नातली भेट अपूर्व राहील. वीज चमकली तर झोपमोड होईल. तेव्हा पहाटे पहाटे जाग आल्यानंतर तू तिला भेट. खिडकीतून डोकाव. स्त्री दाक्षिण्य दाखवून हळुवारपणे तू प्रवेश कर. एकट्यानं परस्त्रीशी वार्तालाप करणं योग्य नाही रे. म्हणून तुझी पत्नी जी विद्युल्लता आहे ना, तिला सुद्धा तू बरोबर घे. आणि मग गडगडाटासारखी शब्दरूपी बोलण्याने तू प्रारंभ कर आणि तिला सांग, मी तुझ्या सख्याचा हृदय सुहृद आहे, मित्र आहे. संदेश घेऊन आलो आहे. तुझ्या पतीने मित्र म्हणून ही महत्वाची कामगिरी माझ्यावर सोपवली आहे. दूताची कामगिरी मला करायला सांगितली आहे. तेव्हा तुझे हे शब्द जीवाचं रान करून ती ऐकेल. कारण हे घना, स्त्रियांना आपल्या पतीची त्याच्या परममित्राने पाठवलेली ही कुशल वार्ता म्हणजे जवळजवळ प्रत्यक्ष पती भेटीसारखीच महत्वाची असते, नाही का रे? कांतोदंत सुहृद उपनत संगमात किंचिदूनहा. मित्रे आणली प्रियकर वार्ता, भेटी खालो खाल. आणि मग आता यक्ष निरोप काय द्यायचा हे सांगतो. रामगिरीवरील आश्रमामध्ये राहत असलेला, वियोग झालेला असा हा पती तुझं कुशल विचारत आहे. पुष्कळ मनोरथ मी करत आहे, स्वतःला धीर देत आहे. तू देखील आता भिवून जाऊ नकोस. कारण शेवटपर्यंत सुख आणि शेवटपर्यंत दुःख कोणाला लाभले? कोणतीही दशा चाकाच्या धावेप्रमाणे खालीवर होतच असते, नाही का? नीचै गच्छति उपरीच दशा चक्र नेमी क्रमेण. आणि मग शेवटी यक्ष सांगतो आता, विष्णू भगवान शेषावरील निद्रेतून उठले ना की माझा शाप संपेल. उरलेले 4 महिने आता तू डोळे मिटून आनंदाने काढ. मेघा, तू माझे हे संदेश वाहनाचे काम करशील ना रे? तू बोलत नाहीस, पण तू काम करशील एवढी माझी नक्कीच खात्री आहे. कारण चातकाला जल देणारा तू आहेस. तिचे कुशल माझ्याकडे सुद्धा तुला घेऊन यायचं आहे. तिचं कुशल वर्तमान सांगण्यासाठी तू पुन्हा इकडे माझ्याकडे परत ये. कारण इच्छित कार्य करणं हा सज्जनांचा प्रतिसादच असतो, नाही का रे मेघा? हे मेघा, पुन्हा यक्ष म्हणतो पहा की तुला न शोभणारं काम मी सांगितलं आहे, पण तू हे काम करून मग तुला पाहिजे तिथे तू निघून जा. काम झाल्यानंतर इष्ट आणि इच्छित स्थळी जायला मी तुला कधीच अडवणार नाही. मी अनुमतीच देणार आहे. माझा जसा झाला तसा तुझ्या प्रियेशी क्षणभर सुद्धा वियोग घडू नये. तुझी प्रिया विद्युल्लता तुझ्यापासून क्षणभर सुद्धा अलग होऊ नये अशा आशीर्वाद मी तुला देतो. शांताबाई शेळके शेवटी लिहितात, त्यांच्या शब्दात सांगायचं तर, कळते मजला अनुचिता आहे, करणे मी तुझं अशी याचना. स्नेहशील तू करुणेने पण, पुरवशील मज खचित कामना. जलभाराने लवलेल्यात्वा इष्ट असादर मार्ग धरावा. विद्युत सखीचा विरह घनारे, माझ्या सम तुझ क्षणहीन व्हावा, क्षणहीन व्हावा. आणि इथेच हे मेघदूत नावाचं काव्य संपतं. मेघाची जी इच्छा, यक्षाची इच्छा मेघा करवी दूत म्हणून पाठवण्याची यक्षाची ही जी कामना आहे ती मेघ पूर्ण करतो, हे आपण काव्याच्या शेवटी समजावून घ्यायचंय. आणि इथेच मेघदूताची सांगत आहोत. धन्यवाद.